नमस्कार मित्रांनो, तुमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। बघा मित्रांनो, तुम्ही सुद्धा उंदीर या प्राण्याच्या त्रासाला कंटाळलेले असाल, तुम्हाला सुद्धा त्याचा त्रास होत असेल। या प्राण्यामुळे तुमच्या घरातील दाणे म्हणा, कपडे म्हणा किंवा महत्त्वाच्या वस्तू म्हणा, त्या तो नुकसान करीत असेल, त्यांना कुरतडत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे। ज्यांच्या घरामध्ये उंदीर नाही त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ बघायचा आहे, कारण की ज्यावेळेस त्यांच्या घरामध्ये उंदीर येतील तर त्यांना हे आठवेल की आपण हा व्हिडिओ बघितला होता, हा उपाय आपल्याला करायचा आहे। तर चला मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता आपण सरळ व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, काय करायचं, हे आहे तुरटी। तर याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी वेगवेगळे उपाय अवलंबून बघितले असेल की तुम्ही समजा एखाद्याकडून ऐकले असेल की हे टाकावं ते टाकावं, किंवा काही जण काय करतात, मार्केटमधून पॉयझन आणतात आणि त्यांच्या गोळ्या करून उंदरांना देतात, त्याने सुद्धा उंदीर मारतात। तर मी तुम्हाला आज हा उपाय सांगणार आहे, याच्यामुळे म्हणजे तुम्हाला काही साईड इफेक्ट होणार नाही। कारण की तुरटी बघितली असेल तुम्ही, बरेच जण पाण्यामध्ये सुद्धा टाकतात तिला, पाणीचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी किंवा पाणी शुद्ध करण्यासाठी। तर मार्केटमध्ये काय 20-25 रुपयाला एवढा तुरटीचा तुकडा भेटतो। तर तो तुकडा तुम्ही घरी आणायचा, त्याला बारीक करायचं। बारीक म्हणजे असं एकदम त्याचं पीठ नाही करायचं, बघा मी तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे बारीक करायचं। हे असे तुकडे बघायचे, म्हणजे जास्त बारीक पण नाही आहे आणि जास्त मोठाले पण नाही आहे, मीडियम साईजचे याचे तुकडे तुकडे करायचे। आणि हे तुकडे काय करायचे की तुम्हाला असं वाटलं की तुमच्या घरामध्ये उंदराचा की एखादा नळ आहे की त्याच्यामध्ये तो उंदीर राहतो, त्याच्यातून बाहेर निघतो, त्याच्यात परत जातो, तर त्या नळामध्ये ही तुरटी टाकायची। किंवा तुमच्या घरामध्ये नळा नसेल तर मग उंदराची येण्याची जागा कोणती आहेत की त्याच जागेवरून तो नेहमी येत असतो किंवा तिथूनच तो पळून जातो, तर ती जागा तुम्हाला माहीतच असेल की समजा तुमच्या एखाद्या घरामध्ये भांड्याचा कोपऱ्याचा भाग असेल काही, तिथून जास्त उंदीर वगैरे निघतात, बाहेर निघतात, येतात जातात। ज्या ठिकाणी बी उंदीर येत जात असेल नेहमीसाठी, समजा त्यांचा तो एरिया असतो, त्या एरियामध्ये हा तुरटीचे तुकडे येणे हे बारीक बारीक केलेले हे टाकून द्यायचे। याच्यामुळे काय होईल की त्यांना त्रास येतो, म्हणजे त्यांना वास येतोय बघा याचा, आणि या वासाला कंटाळून ते उंदीर तुमच्या घरातून निघून जाईल। बघा, उंदीर हा प्राणी सर्वभक्षी आहेत। तुमच्या घरामध्ये कुठे काहीही खाण्याची वस्तू असली तर त्याला लगेच त्याचा वास येतो आणि तो तिथे जातो, ती वस्तू कुरतडतो। तर उंदीर जेव्हा तुमच्या घरात येईल तर त्याला हा तुरटीचा वास आला, म्हणजे समजा आता ह्या कोपऱ्यामध्ये उंदीर येतोय नेहमी, तिथे तुम्ही तुरटी टाकली तर त्याला तुरटीचा वास येईल आणि तो निघून जाईल। परत समजा तो दुसऱ्या दिवशी येईल, परत तुम्ही तुरटी टाकली, परत त्याला वास येईल, परत तो निघून जाईल। असे तुम्ही 4-5 दिवस केले तर उंदीर फिरून तुमच्या घरात परत येणार नाहीत। कारण की मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा, आणि तुम्ही चॅनलवरती पहिल्याच वेळा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण की अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ, घरगुती उपाय प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून बघण्यास मिळतील। धन्यवाद मित्रांनो।